युवा वर्ग देशाचं सामर्थ्य आहेत. विकसित भारताच्या प्रवासात युवकांना संधी मिळावी या दृष्टीनं माय युवा भारत पोर्टल ही एक खिडकी व्यवस्था सुरू करण्यात आली असं केंद्रीय युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत सांगितलं. या पोर्टलला राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलशी जोडण्यात आलं आहे. या पोर्टलशी 37 लाख कंपन्या संलग्न आहेत. तसंच करिअर सेवा पोर्टल ई-मायग्रंट पोर्टलशी संलग्न असल्यामुळे या पोर्टलवर नोंद असलेल्या युवा वर्गाला आवश्यक ती माहिती आणि विशेषतः परदेशातील संधी उपलब्ध होत आहेत असं ते म्हणाले. डिजिटल अरेस्ट हा एक सायबर गुन्ह्यामधील प्रकार असून यावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्वच विभागांनी व्यापक असं जनजागृती अभियान सुरू केलं आहे असं केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं. भारतीय सायबर समन्वय केंद्राशी मिळून दूरसंचार विभागानं ऑनलाईन घोटाळ्याशी संबंधित 17,000 व्हॉट्सॲप अकाउंट तर काही समाज माध्यमावरील संशयित अकाउंट देखील रद्द केल्याचं चौधरी म्हणाले. बँकेशी संबंधित तसंच ऑनलाईन होणाऱ्या घोटाळ्यांवर आळा घालण्यासाठी RBIनं खातेधारकांना काही वर्षाच्या अंतरानं KYC खात्याशी जोडणं अनिवार्य केल्याचं ते म्हणाले. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील ऑनलाईन गुन्ह्यासंबंधित प्रश्न उपस्थित करताना 2024मध्ये RBIनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार एप्रिल ते सप्टेंबर 2024 या कालावधीत बँक घोटाळ्यांची 18,461 प्रकरणं समोर आली, ज्यामध्ये 21,366 कोटींचं नुकसान झालं असल्याची माहिती दिली. या अहवालात नव्या प्रकारच्या बँक फ्रॉडबाबतही गंभीर चिंता व्यक्त केल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यसभेचं 267वं अधिवेशन हे भारताच्या घटनात्मक प्रवासातला मैलाचा दगड आहे असं उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज सुरुवात करताना सांगितलं. देशात संविधानाची अंमलबजावणी झाल्याच्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संविधान निर्माण